आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नवरदेव, हे मंगळसूत्र नवरीच्या गळ्यात दे ना। नवरदेव, हे मंगळसूत्र नवरीच्या गळ्यामध्ये घालावं। सारंग, अस्मीच्या गळ्यात मंगळसूत्र घाल। हे लग्न करू नका। आंबा, सावली मॅडम, आंबा कुठे? हा? मी घोडा? कमाल आहे। तरी माझ्या मनात आलं सारंगचं लग्न आहे, एवढं शुभ कार्य चालू आहे, कोणी विघ्न आणायला कोणी आलं कसं नाही? म्हटलं कसं नाही कोणी, थांबा, तू आलीस काय? इथे मी तुला इन्व्हिटेशन दिलं नाहीये, निघायचं। आत्ताच्या आत्ता निघायचं। का आलीस तू? राजकुमार सर, मी नाही थांबणार, मी लगेच निघून जाईल। पण ही मुलगी तुम्हा सर्वांना फसवते। अस्मी, मी तुझा एकही वाईट हेतू पूर्ण होऊ देणार नाही। तू का करतेस हे सगळं? काय हवंय तुला? तुला कळतंय का? तू फक्त सारंग सरांना नाही, पूर्ण महेंद्र घराला फसवून हे लग्न करतेस। एक मिनिट सावली, काय चाललंय तुझं? सगळ्यात आधी घर तू सोडून गेलीस, सारंगला डिवोर्स देऊन, कोणाची जबरदस्ती नसताना, बळजबरी नसताना, आणि आता हे काय आहे? काय म्हणजे नवीन प्लॅन आहे मिस्टर जगन्नाथ आणि सावली मॅडमचा। हो की नाही? नाही 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 राजकुमार सर, मी तुम्हाला सांगते सत्य काय आहे ते। मी सारंग सरांना माझ्या मर्जीने घटस्फोट दिला नव्हता। अस्मीने तिच्या मित्राला सांगून सारंग सरांना जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून मला सही करावी लागली। सारंग सर, तुम्हाला आठवतंय आपण दोघं मार्केटमध्ये गेलो होतो, तेव्हा मार्केटमध्ये तुमच्यावर हल्ला झाला होता।
ते सुद्धा अस्मीने घडवून आणलं होतं. कुठे बघून चालतोय? हा बस, मारायचं नाही, अजून एक चान्स द्यायचा. ठीक आहे बस, हे सोड त्याला. ते फक्त तुम्हाला भीती दाखवण्यासाठी होतं. सगळं सगळं तिने घडवून आणलं. आणि त्यामुळे मला नाईलाजाने तुम्हाला घटस्फोट द्यावा लागला. झालं बोलून झालं तुझं. तुला काय वाटतंय कधी माझ्या घरात घुसशील आणि काय वाटेल ते बरळशील? हं? आणि कशावरून ग हे जे काही बोलतेस ते खरंय? नाही, तुझ्याकडे जर का पुरावा असेल तर सिद्ध कर. देवा भाऊ अजून आकारला घेऊन काही येत नाहीयेत. प्लीज बस सावली, प्लीज. मी तुझ्या पाया पडते, प्लीज हे थांबव, प्लीज हे नको करूच. तुला वाटलं म्हणून तू सारंगा सोडून गेलीस आणि आता माझं लग्न होत आहे. मला माझं प्रेम मिळतंय तर भर लग्नात या लोकांसमोर तू माझी बदनामी करायला आलीयस इथे. का माझ्या सुखांच्या आड येतेस? का का करतेस तू हे सगळं? ऐश्वर्या मॅडम, तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? सांगा ना यांना. अगं विश्वासाचं काय आहे? कुणी कुठेही कधीही विश्वासघात करू शकतो. पण आता मला सारंगचं लाईफ जास्त इम्पॉर्टंट वाटतं. नाही म्हणजे विश्वास असला काय नसला काय ह्या मुलीवर, पण मॉम मनाविरुद्ध जाऊन या मुलीकडे काय पुरावेत ते बघावे लागणार आपल्याला. बघितलं, झालं ना तुझं समाधान? ज्या ऐश्वर्या मॅडमचा माझ्यावर इतका विश्वास होता, ज्या मला नेहमी सपोर्ट करायचा, त्याही आता माझ्यावर विश्वास ठेवत नाही तुझ्यामुळे. कशाला बोलतेस उगाच तिच्याशी? सोड ना. खूप ऐकून घेतलं या मूर्ख पोरीचं. आता मला आणखीन कुणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. माझ्या घरात खोटेपणाला थारा नाही. सो